नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? छान. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला आपल्या इयत्ता तिसरीचा गणित विषयाचा पहिला घटक घ्यायचा आहे, ज्याचं नाव आहे भौमितिक आकृत्यांची ओळख. भौमितिक आकृत्यांची ओळख. आता आकृत्या म्हटल्यानंतर तुम्हाला माहिती आहे, आपण इयत्ता पहिलीमध्ये दुसरीमध्येही शिकलो. आता या वर्गामध्ये आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यांदा जे आपण शिकलो त्याची काय करायची आहे, उजळणी करायची आहे. बरोबर. आपल्याला चौकोन, त्रिकोण आणि वर्तुळ याची काय करायची आहे, उजळणी करायची आहे. तर बघा, आपण विविध चौकोन शिकलो. हा इथे एक चौकोन आहे, हा एक चौकोन आहे, हा एक चौकोन आहे. बरोबर. त्याला चार कोपरे आहेत. ज्याला चार कोपरे आहेत त्याला काय म्हणतात, चौकोन. चार कोपरे आणि चार कडा. याला बघा, चार कोपरे आहेत आणि चार कडा आहेत, म्हणजे हा झाला चौकोन. याला पण चार कोपरे आणि चार कडा. हे सगळे चौकोन आहेत. त्यानंतर हे सगळे त्रिकोण आहेत आणि हे काही आहे, सगळे लहान मोठे वर्तुळ आहेत. बरोबर. आता त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण जर खाली गेलो, आता हे सगळं आपल्याला माहिती आहे की बाबा हे चौकोन आहेत, हे त्रिकोण आहेत, हे सगळं आपल्याला माहिती आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण जर थोडं खाली गेलो तर आपल्याला काय दिसते, खालील चित्रे पाहून त्यातील भौमितिक आकृत्या ओळखा व त्यांचे नावे लिहा. काय म्हणते, खालील चित्रे पाहून त्यातील भौमितिक आकृत्या ओळखा व काढा, त्यांची नावे लिहा. आता बघा, हा टी व्हीचं चित्र आहे इथं. बरोबर. ह्या टी व्हीचं चित्राचा आकार कसा दिसते आपल्याला, ह्या दोन बाजू आणि हे छोट्या आणि ह्या लांब. तर विद्यार्थी मित्रांनो, असा जो आकार असते, म्हणजे ज्याच्या समोरासमोरील बाजू सारख्या असतात, म्हणजे एकामेकाकडे तोंड असलेल्या ज्या बाजू सारख्या असतात आणि ज्यांचे कोपरे हे लंब असतात, म्हणजे सरळ असतात एकदम. हे बघा, हा कोपरा जो आहे हा कसा आहे, एकदम सरळ आहे. तर त्यामुळे असे जे चौकोन असतात, या चौकोनाला काय म्हटले जाते, आयत. काय म्हटले जाते, आयत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, इथं दुसरी आकृती दिलेली आहे. आकृती म्हणण्यापेक्षा दुसरी वस्तू दिलेली आहे, चित्र दिलेलं आहे. कशाचं चित्र आहे ते, कॅरमचं. आता कॅरमचं जर आकार आपण जर इथं काढला तर तो कसा दिसतो बघा, त्याच्या चारही बाजू सारख्या दिसतात आणि त्याचे सगळे कोपरे सुद्धा आपल्याला काय वाटतात, सारखे वाटतात. मग अशा आकृतीला काय म्हणत असतील, तर अशा आकृतीला म्हणतात चौरस. काय म्हणतात, चौरस. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला तिसरी आकृती दिलेली आहे. या ठिकाणी तिसरी आकृती दिली आहे ब्रेडची. आता ह्या ब्रेडचा आकार कोणता वाटतो तुम्हाला, नक्कीच त्रिकोणासारखे दिसते ते. तर या ठिकाणी आपण त्रिकोणाची आकृती काढून घेऊ आणि या आकृतीचं नाव काय लिहू, त्रिकोण. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, हा चित्र कशाचं आहे, हे चित्र कशाचं आहे, हे चित्र आहे मोबाईलचं. मोबाईलचं जर का आपण आकृती काढली तर कशी दिसते, ह्या समोरासमोरील बाजू सारख्या दिसतात. बरोबर. समोरासमोरच्या बाजू सारख्या दिसतात, ह्या दोन बाजू सारख्या दिसतात आणि ह्या वरच्या आणि खालची बाजू सारखी दिसते. आणि त्याचे कोपरेसुद्धा कसे एकदम सरळ असतात, लंब आहेत एकदम. म्हणून या आकृतीला काय म्हटलं जाईल, चौरस. आयत. काय म्हटलं जाईल, आयत. आणि ही बांगडी आहे, गोल आहे, गोल. हिची जर आकृती काढली आपण तर कशी दिसते बघा, गोल. मग ह्या गोलाला काय म्हणतो आपण, वर्तुळ. काय म्हणतो, वर्तुळ. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला समोर जायचं आहे. समोर गेल्यानंतर इथं आपल्याला काय म्हणते बघा, वरील चित्रातील त्रिकोण, वर्तुळे, चौकोन ओळखा. त्रिकोण लाल, चौकोन निळ्या व वर्तुळे पिवळ्या रंगाने रंगवा. आता बघा, इथं हे बघा, वर्तुळ, चौकोन, त्रिकोण. या ठिकाणी आपल्याला काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तुमच्या पुस्तकामध्ये हे दिलेलं आहे, पान नंबर 1 वर. तेव्हा गणिताच्या पुस्तकात पान नंबर 1 वर हे दिलेलं आहे. तुम्हाला त्यामध्ये काय भरायचं आहे, रंग भरायचं आहे. कोणते रंग भरायचे आहेत माहीत तुम्हाला, त्रिकोणाला लाल, चौकोनाला निळ्या आणि वर्तुळाला पिवळा रंग भरायचे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आता समोर जाऊ. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला शिकायचं आहे कडा व कोपरे. काय शिकायचं आहे, कडा व कोपरे. आता कडा म्हणजे काय, कडा म्हणजे बाजू आणि कोपरे म्हणजे कोण. कोपरे माहितीच आहेत तुम्हाला, घराला कोपरे असतात वगैरे वगैरे, ते कोपरे. आता बघा, इथं म्हणते की बा बर्फीचा तुकडा पहा. बघा, ही बर्फीचा तुकडा काय दिसते आपल्याला,
बर्फीचा तुकडा काय आहे? बर्फीचा तुकडा चौकोनी आहे. चौकोनाला 4 कडा आणि 4 कोपरे असतात. चौकोनाला 4 कडा आणि 4 कोपरे असतात. टेबलाचा पृष्ठभागाचे निरीक्षण करा. तुमच्या घरी टेबल आहे किंवा आता हा शाळेतला टेबल आहे समजा. बघा बरं, टेबलाचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला काय दिसते? टेबलाच्या पृष्ठभागाला किती कडा आहेत? 1 2 3 आणि 4. 4 कडा आहेत. टेबलाच्या पृष्ठभागाला किती कोपरे असतात? 1 2 3 आणि 4 कोपरे. टेबलाचा पृष्ठभागाचा आकार कोणता? पृष्ठभागाचा आकार कोणता? तर कोणता आकार आहे? चौकोनी. कोणता आकार आहे? चौकोनी आकार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर आपल्याला शिकायचं आहे. बघा इथं आयत दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? आयत. आता आयत म्हणजे काय? आयत म्हणजे काय हे आपल्याला बघायचं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं दाखवलं आहे आपल्याला एक प्रयोग दिलेला आहे. या ठिकाणी करून पहा म्हणते. शेजारी दाखवल्याप्रमाणे एक आयताकार कागद घ्या. आयताकार कागद म्हणजे कसा? ज्याच्या समोरासमोरील बाजू सारख्या आहेत. म्हणजे समोरासमोरच्या बाजू सारख्या आहेत आणि त्यांचे कोपरे काय आहेत? एक लंब आहेत. काय आहेत? लंब म्हणजे 90 अंशाचे म्हणता येईल, एकदम सरळ. तर इथं काय म्हणते? आयताला कडा व कोपरे किती? तर आयत म्हणजे चौकोनच आहे. मग आयताला कोपरे किती? 1 2 3 आणि 4. आणि कडा किती? 4. आता समोरील कडा एकमेकींशी जोडण्यासाठी कागदाला मधोमध घडी घाला. आता काय करायचं आहे? आपल्याला समोरासमोरील कडा एकमेकांशी जोडायचे आहेत. समोरासमोरील म्हणजे ही आणि ही कड आपल्याला काय करायचे? एकमेकीला जोडायचे. त्यासाठी काय करायला लागेल? आपल्याला मधोमध घडी घालावी लागेल. मधून एकदम काय करायला लागेल? घडी घालावी लागेल. आणि घडी घातली की ते ह्या ज्या 2 बाजू आहेत हे एकमेकासमोर येतील. आता तुम्ही आपण करूनही पाहायचं आहे तुम्हाला. त्यानंतर जर आपण त्याचं निरीक्षण घडी घातल्यानंतर जर का आपण निरीक्षण केलं तर त्यामध्ये आपल्याला दिसते की जास्त लांबीची कड समोरच्या कडेशी तंतोतंत जुळते. ही कड आणि ही कड एकमेकीशी तंतोतंत जुळते. त्यानंतर जर का आपण ह्या कमी लांबीचंही जर आपण पुन्हा त्या पानाला फोल्ड उघडून जर का आपण कमी लांबीची कडेही जर एकमेकाला जोडून पाहण्याचा प्रयत्न केला तर ती सुद्धा एकमेकीला जुळते. यावरून आपल्याला काय समजते? आयताच्या समोरासमोरच्या कडा समान लांबीच्या असतात. आयताच्या समोरासमोरच्या कडा समान लांबीच्या असतात. म्हणजे ही आणि ही ह्या सारख्या असतात. समोरासमोर ह्या आहेत ना, तर ह्या सारख्या असतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला चौरस शिकायचं आहे. काय शिकायचं आहे? चौरस. आता चौरस म्हणजे काय? इथं आपल्याला एक निरीक्षणासाठी गोष्ट दिलेली आहे. काय म्हणते? इथं ही रुमाल आहे आणि ह्या रुमालाचे आपल्याला काय करायचं आहे? निरीक्षण करायचं आहे. निरीक्षण केल्यानंतर आपल्याला काय दिसते? ह्या सगळ्या बाजू सारख्या आहेत आणि यांचे कोपरे काय आहेत? लंब आहेत. म्हणजे ही आकृती कशाची? चौरसाची. इथं प्रश्न विचारला आहे, चौरसाला कडा व कोपरे किती? तर चौरसाला कडा किती? चौरस म्हटलं की चौकोन असतो, 4च कडा. आणि कोपरे किती? चौरस म्हणजे चौकोनच म्हणजे 4च कोपरे. रुमालाची आडवी व उभी घडी घालून समोरच्या कडा समान लांबीच्या आहेत का ते पहा. आपण पहिल्या आडवी घडी घालू तर ह्या 2 बाजू सारख्याच दिसतील. त्यानंतर उभी घडी घातली, उभी घडी घालून पाहिली तर त्याही बाजू आपल्याला सारख्याच दिसतात. आता इथं म्हटलं आहे समोर. आता रुमालाचे समोरासमोरील कोपरे एकमेकांशी जुळतात का पहा. कोपरे आपण जर का मधून जर का हे बघा असं जर मधून घडी जर घातली तर हा कोपरा आणि हा कोपरा एकदम काय दिसते? एकमेकांशी जुळतात. हा कोपरा आणि हा कोपरा एकमेकांशी जुळतात. किंवा आपण इथून जरी घडी दिली तर हा आणि हा कोपरा काय होते? एकमेकांशी जुळतात. यावरून आपल्याला समजते की बाबा कोपरे जुळतात व लगतच्या कडाही जुळतात. हे बघा ह्या लगतच्या ज्या कडा आहेत ह्या लगतच्या कडा ह्या सुद्धा एकमेकीला जुळतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, चौरसाच्या 4ही कडा आपल्याला समान लांबीच्या असतात हे दिसतेच. रुमालाची घडी घातल्यावर आपल्याला काय मिळते? त्रिकोण मिळते. रुमालाची जर का आपण तिरपी घडी घातली, रुमालाची आपण तिरपी जर का घडी घातली तर आपल्याला काय भेटते? त्रिकोण भेटते. हे लक्षात ठेवायचं आहे. लक्षात घ्या, तिरपी जर घडी घातली तर आपल्याला काय भेटते? त्रिकोण भेटते. त्यानंतर त्रिकोण. हे बघा इथे त्रिकोण दिलेला आहे. त्रिकोणाला किती कडा असतात इथं म्हटलं आहे. त्रिकोणाला कडा किती व कोपरे किती? तर त्रिकोणाला किती कडा असतात? 1 2 आणि 3. म्हणजे 3च. आणि कोपरे किती? त्रिकोण असल्यामुळे 3च.
परिसर आता आपल्याला करायचं काय, तुम्हाला काय करायचं आहे, परिसरात असे आकार कुठे कुठे दिसतो, म्हणजे त्रिकोणाचा आकार कुठं कुठं दिसतो तो शोधायचा आहे. आणि परत काय करायचं, तुम्हाला काड्यांचा वापर करून खालील आकृत्या तयार करायच्या आहेत. कोणकोणत्या आकृत्या तयार करायच्या तुम्हाला, चौकोन, आयत, चौरस आणि त्रिकोण तुम्हाला तयार करायचे आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण समोरची माहिती अभ्यासू. अतिशय सोपी माहिती आहे, काही अवघड नाही. बघा इथं आपल्याला एक तक्ता दिलेला आहे, इथं आपल्याला एक काय दिलेलं आहे, तक्ता दिलेला आहे आणि तो तक्ता आपल्याला काय करायचं आहे, पूर्ण करायचं आहे. बघा इथं आकृत्या दिलेल्या आहेत, त्यानंतर आपल्याला आकृतीचे नाव लिहायचे आहे, इथं कडांची संख्या लिहायची आहे, इथं कोपऱ्यांची संख्या लिहायची. तर ही आकृती कशाची असेल, 4 कोन आहेत आणि 4 बाजू आहेत म्हणजे चौकोन. आता ह्या सगळ्या बाजू काही सारख्या नाही, त्याच्यामुळे सगळ्या बाजूही सारख्या नाही आणि या 2 बाजू पण सारख्या नाही, त्याच्यामुळे आपण याला चौकोनच म्हणू. कडा चौकोन म्हटल्यावर 4च, कोपरे किती, चौकोन असल्यामुळे 4च कोपऱ्यांची संख्या पण 4च राहील. आता ही आकृती पाहिली तर मात्र बघा, आपण मगाशी जी आकृती बघितली होती टी व्हीची, दिसते टी व्हीची आकृतीसारखी, ज्याच्या समोरासमोरच्या बाजू काय आहेत, सारख्या आहेत आणि त्यांचे कोण काय आहेत, लंब आहेत. म्हणून ही आकृती कोणती होईल, आयत. मग आयताला कडा किती असतात, मोजून घ्या, मोजलं तर आपल्याला किती दिसतात, 4. कोपऱ्यांची संख्या किती, 4. त्यानंतर ही आकृती बघा, आता ही आकृती आहे, सगळ्या बाजू काय आहेत, सारख्या आहेत म्हणजे, आणि कोणसुद्धा काय आहेत, लंब. म्हणजे ही आकृती कशाची असेल, आपण शिकलो वर, चौरसाची. मग चौरसाला कडा किती, 4. कोपऱ्यांची संख्या किती, 4. आत्ताच आपण शिकलो ही आकृती कशाची आकृती, ही त्रिकोण. तर लिहून घेऊ आपण त्रिकोण. कडांची संख्या सोपं आहे 3 आणि कोपऱ्यांची संख्या 3. त्यानंतर ही कशाची आकृती मित्रांनो, गोल, याला आपण वर्तुळ बनतो. तर वर्तुळ लिहून घेऊ, कडांची संख्या, हिला एकच कडा आहे त्याच्यामुळे 1 आणि कोपरे, याला कोपरे दिसत का नाही, झालं तर सोपं आहे की नाही. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला 5 तुकड्यांचा टॅनग्रॅम तयार करण्याची पद्धत बघायची आहे. 5 तुकड्यांचा काय, टॅनग्रॅम. आता हे आपल्याला कसं करायचं हे बघायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, एक चौरसाकृती कागद घ्यावा लागेल. हा बघा असा कागद घ्यावा लागेल. आता या कागदाला घड्या घालून चौरसाचा मध्य शोधायचा आहे. आपण काय करू, याला आडव्या आणि उभी, पहिल्यांदा आडवी आणि त्यानंतर तयार झालेल्या आकृती कागदाला उभी घडी घातली. उभी घडी घातल्यानंतर आपल्याला जर उभी घडी घालायची आणि ते काढून द्यायचं, ते घडी उकळून टाकायची. उकळल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीचं दिसेल. तर हा झाला त्या चौरसाचा मध्य. आणि नंतर काय करायचं, आपल्याला 4ही कडांच्या मध्यबिंदूवर खुणा करायचे आहेत. हे बघा, ही एक बाजू, ही एक बाजू, ही आणि ही कडा समजा, ते हा मध्यबिंदू आहे यांचा. ते ह्या मध्यबिंदूवर आपण काय करू, खूण करू. इथं केलेलीच आहे, आपण जी कृती करू समजा त्यामध्ये करून घेऊ. आकृतीत दाखवल्याप्रमाणे रेघा काढून चौरसाचा मध्य व कडांचा मध्य जोडा. आता आपल्याला काय करायचं आहे, चौरसाची कड, चौरसाच्या चौरसाचा मध्यबिंदू आणि कडांचे मध्यबिंदू हे आपल्याला काय करायचे, जोडून घ्यायचे. हे बघा आपण जोडले. त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला आकृतीत दाखवल्याप्रमाणे रेघा काढून चौरसाचा मध्य व कडांचा मध्य जोडा. आपण जोडला. त्यानंतर ही आकृती बघा, आकृती क्रमांक 3 समजा. तर आकृती क्रमांक 3 वर दाखवल्याप्रमाणे रेघांवर कापून 5 तुकडे तयार करा. बघा इथं बरोबर रेघा मारलेल्या आहेत आणखी, आणि याच्यावर काय करायचं, आपल्याला असे तुकडे करायचे, इझिली होतात. आणि हे आता कापले आपण. बघा हे असे 5 तुकडे आपण तयार केले आणि हे इथं कापले. आता कापल्यानंतर इथं काय म्हणते, तुमच्या टॅनग्रॅममध्ये किती त्रिकोण आहेत. तर किती त्रिकोण आहेत, 1 2 आणि 3. सर्व त्रिकोण सारखे आहेत का, हा आणि हा सारखा दिसते का, म्हणजे नाही, सगळे काही सारखे दिसत नाही. त्यानंतर 2 त्रिकोण जोडून एक चौरस तयार करता येईल का, तर हो. हे छोटे छोटे 2 त्रिकोण जोडून आपल्याला एक काय तयार करता येते, चौरस तयार करता येते. त्यानंतर 2 त्रिकोण जोडून मोठा त्रिकोण तयार होईल का, तर हो. हे 2 त्रिकोण जर का आपण सोबत जोडले तर मोठा त्रिकोण तयार होतो. यात
किती चौरस आहेत? चौरस किती आहे ते एकच आहे. आणि किती चौकोन आहेत? तर चौकोनसुद्धा आपल्याला इथं काय दिसते? हा एकच दिसते. परंतु चौरसाला पण चौकोनच म्हणतो आपण, त्याच्यामुळे 2 चौकोन या ठिकाणी आहेत असतो आपण म्हणू शकतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे? चित्रातील ठिपक्यांच्या कागदावर काढलेल्या आकृत्या ओळखा. त्यापैकी त्रिकोण लाल रंगाने, चौरस निळ्या रंगाने व आयत हिरव्या रंगाने रंगवा. आयत कोणत्या रंगाने रंगवायचं आहे? हिरव्या, चौरस निळ्या आणि त्रिकोण लाल रंगाने रंगवायचं आहे. तुम्हाला चौरस काय असते, आयत काय असते हे आत्ता सांगितलेलं आहे. समजलं तर मित्रांनो? चला, थँक्यू.